हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही आहोत मसुरीमध्ये हा आमचा दुसरा दिवस आहे. तर मॉर्निंगचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. हा मॉर्निंग व्ह्यू आहे आमच्या रूममधून. खूपच मस्त आहे, ग्रीनरी. थंडी पाहिजे तशी नाही आहे इथे, ऊनच आहे नॉर्मल. खूप भारी वाटते. आपल्याकडे असं बघायला पण भेटत नाही एवढं चांगलं. सकाळचे आता 8 वाजलेत. तर आम्ही आता रेडी होऊन चालू. थांब, काढते युवीचा अडकलाय नीट. इथे खाली आहे ते नेट आहे ना सगळं. तर आता आम्ही चेकआउट करायला चाललो. नाही, आता बघू, दिवसभर मसुरीत फिरू. त्यानंतर विचार आहे की मसुरीला स्टे करायचं की खाली जाऊन देहरादूनला, कारण आम्हाला उद्या हरिद्वारला जायचं. तर आम्ही आता स्कूटी हायर केली आहे दिवसभरासाठी. तर आता याच्यावरच फिरणार आहोत. आवाज येतो की माहिती नाही तुम्हाला. चला, आता पहिला तर आम्ही नाश्ता करायला चाललो. ती पण येतात बघ मी. हॅलो. हां. आपण हेल्मेट नसतं आपल्याला. काय तुम्ही उतरून आम्ही दोघं जण आतमध्ये गेलो असतो ना, तर स्कूटी पास झाली असते बिना हेल्मेटची. आकाश, ते इथे मसुरीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी गर्दी बघू शकता. खूपच गर्दी आहे. पेट्रोल आता कमी मिळते ना. आम्हाला येताना तर गुजरातमध्ये त्याने हरवलं, त्याला जाऊ द्या. आता आम्ही आलो आहोत चार दुकान. मसुरीमध्ये फेमस आहे चार दुकान, आणि इथेच आता जाऊन आम्ही नाश्ता करणार आहोत. हार्ट ऑफ लँडन. इथे आम्ही आलो ना. एंट्रन्स तर खूप भारी होती. प्रतीक्षा, बरं झालं आतमध्ये आलो. हे फोन तुम्ही स्कूटीवर ठेवलेला असं माझं सूप पण सांगितलेलं का? नाही.
कॉफी बोलली ना तू? गार्लिक ब्रेड आणि बन गार्लिक राईस. मला आवडलं मँगो. ते राहायला पाहिजे हनीमूनला यायला बेस्ट स्पॉट आहे. आय थिंक इकडे स्नोबॉल होतं ते. हाय फोटो का फोटो बंगलोला आज फोटो तुझे काय संबंध नाही माझा. त्याच्या 1000 पार्ट्या झाल्या असतील ना तर माझ्या 10 होती. तेच ना त्याच्यानं पण पात्रावली ना त्याला की तुला दुसरं यम्मी आहे ना. तिकडे स्माइल कर. जोरात हास ना. हा तशीच ना. तर आम्ही आता लाल टिप्पावरून काय लाल टिप्पा का डप्पा काहीतरी आहे तिथून आम्ही आता दलाई लामा मॉनेस्ट्री आहे तिथे चाललो. दलाई लामा हिल्स तिथे त्यांचे मॉनेस्ट्री ते बघायला जातात. काल पण गेलो होतो पण ही बघा किती खाली खूप मोठी लाईन आहे. आता आम्ही लायब्ररी चौकच्या इथं आलो. इथेच बाजूला आमची रूम आहे. तर आम्ही आता मध्ये थांबलो कारण आम्हाला हा आईस्क्रीम खायला. अमूलची ट्विस्टर नसतो बेटा कारण आता मध्यंतरी थोडासा टेबल पॉईंटला आल्यावर ऊन होता तर आता कुटी लावली आहे आणि एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला हे दलाई लामा जिथे आम्ही मगाशी वर गेलो होतो त्याच्या. आणि फर्स्ट टाइम अशी स्कूटीवर एवढा दिवसभर स्कूटीचा असा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतला. पूर्ण दिवसभर पूर्ण माउंटन फिरलो. माउंटन म्हणजे मसुरी अर्धी मसुरी तरी फिरलो. खूप भारी वाटलं. चॉकलेटचे फ्लेवर बघा इथे किती भरपूरच फ्लेवर आहे. काय आपलं हे अमूल संडे. कशी आहे टेस्ट? चांगली आहे. आमची पण चांगली होती. काय मेक्सिकन अरेबिका कॉफी. फिनिश कर चल. आम्ही आता इथे पोहोचलो दलाई लामाला. पक्का का? मग पक्का व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. चल आपण डायरेक्ट व्ह्यू पॉइंट बघू. चल आम्ही आलो दलाई लामा हिल्सला. जास्त उंचावर नाहीये पण बघू शकता. लुक ॲट द व्ह्यू. खूप
युवी तिकडे जाऊन बसली. युवी कसं वाटलं सांग. इकडे इकडे तिकडे जाऊ नको युवी. अर्धी मसुरी तर दिसते. वाव. फोटोमध्ये नीट समजत नसेल पण ॲक्च्युअल व्ह्यू खूपच भारी आहे. दम लागलाय मला. इथे वर आल्यावर बुद्ध टेम्पल आहे. ये भी सावकाश. मी पाहिजे. आम्ही दलाई लामा हिल्स वरून आता खाली आलो कॅफेमध्ये. चल. अरे नाव तेच आहे ना पण. चहा पियाला थांबलोत आम्ही आता. तर आम्ही आता हरिद्वारला पोहोचलो. फ्रेश वगैरे होऊन आता जेवायला जाणार आहोत. मम्माचं तर खूप दमलो. ब्लश वगैरे टीव्हीची मस्ती चालू आहे. आम्ही अशाच खाली लॉबी मध्ये बसलोत आता. हा लॉबी पुन्हा दाखवू ना. तू दाखव जा. मला भूक लागली आहे खूप. तुला मार्केट एरियाची इथेच भेटतील ना का इकडे भेटतील? माता की जय. एक साथ आधा घंटा. बघू शकता इथे हरिद्वारला खूपच गर्दी आहे. लोक सगळे रस्त्यावरच तिथे मंदिरातच झोपलेत. जय श्रीराम. अधिक महिना चालू आहे म्हणून एवढी गर्दी.
मला इच्छा नव्हती पण तर तुम्ही बोलाल ही व्हिडिओमध्येच कुठे आली, तर ही आहे मसुरीच्या फर्स्ट डेची. आमच्या ताई पण फिरायला गेल्या होत्या, त्यांचे भाऊंचे फ्रेंड्स होते, फ्रेंड्स फॅमिली. आणि तर मग आम्ही त्यांना कॉल केला की आम्ही पण मसुरीला आलो. तर आम्ही भेटलो. आम्ही दोघांच्या हॉटेलच्या मध्ये एक त्यांना बोलवलं आणि आम्ही MG रोडच्या बाजूने होतो आणि ह्या एकदम ऑपोजिट साईडला त्यांचे रूम होते. आणि इकडचा जो मॉल रोड होता तिथले जे शॉप्स होते, हॉटेल्स होते ते खूपच भारी. आणि जास्तीत जास्त तर चायनीज शॉप, कोरियन शॉप, जेजू, मिनिसो वगैरे सगळेच तिथे होते. म्हणजे असं वाटतच नव्हतं की ही आम्ही ज्या एरियामध्ये राहत होतो मॉल रोडच्या आणि ही एरिया पूर्ण वेगळीच होती. आणि त्याचा बड्डे होता तर आम्ही त्याला केक कटिंगसाठी बोलवलं होतं. मग तिथेच आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. बड्डे त्याचा दुसऱ्या दिवशी होता पण त्यांची त्या दिवशी फ्लाईट होती तर आम्ही तेव्हाच त्याचा रात्री केक कट केला. कारण आम्हाला पण फिरायचा होता तर थोडासा 11 वाजताच आम्ही केक कट केला. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि ब्लॉग्स बघायला विसरू नका. थँक्यू सो मच.